अंगणवाडी सेविकांना ई-पीक पाहणी कामे लावू नयेत. अंगणवाडी संघटनेची मागणी. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले आंदोलन. सातारा जिल्ह्यात गेल्या 4 वर्षात 10 वेळा मधमाशांचे हल्ले. सुमारे 175 पर्यटक मधमाशांच्या हल्ल्यात जखमी. नागरिकांच्या उपद्रवामुळेच घडत आहेत घटना. अनधिकृत जाहिराती, फ्लेक्सवर कारवाईचा बडगा. कराड मलकापूर नगर परिषदेच्या पथकाची विशेष मोहीम. फ्लेक्स जप्त करून केली दंडात्मक कारवाई. इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांची आजपासून परीक्षा झाली सुरू. कॉपी रोखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त. पाटण तालुक्यातील तारळी धरणग्रस्तांचा साताऱ्यात मोर्चा. 27 वर्षापासूनचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याची मागणी. सातारा तालुक्यातील जकातवाडी परिसरातील नामचीन गुंड फायरिंग प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी धीरज शेळकेला अटक. न्यायालयाकडून 2 दिवसाची पोलीस कोठडी. सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट येथे वाहतुकीत बदल. आजपासून करण्यात आली अंमलबजावणी. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी करण्यात आल्या उपाययोजना. खंडाळा तालुक्यातील लोणंदमधील अतिक्रमणावर अखेर बुलडोझर. रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास. 200हून अधिक अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. वाई तालुक्यातील पांडवगडावर गेलेल्या गिर्यारोहकांवर मधमाशांचा हल्ला. परफ्यूम मारणं पडलं महागात. मधमाशांच्या हल्ल्यात 6 पर्यटक गंभीर जखमी. मान तालुक्यातील म्हसवड येथे 3,500 एकरावर MIDC उद्योग व्यापार परिषदेत उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा. सुरुवात तुम्ही केली, शेवट मी करणारच. रामराजेंच्या स्टेटसवरून खळबळ. आयकर विभागाच्या चौकशीनंतर रामराजे आक्रमक. मान तालुक्यातील दहिवडीत 2 किराणा मालाच्या दुकानांना आग. आगीत किराणा मालाचे साहित्य जळून खाक. जावली तालुक्यातील सर्व विकास योजना, विकास कामे यांना गती देऊन जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले. सुरली तालुका कराड येथे झालेल्या बैलगाडी शर्यतीत यशवंत जोशी व बापूसाहेब भाडळे यांची बैलजोडी प्रथम आली. या बैलजोडीला प्रथम क्रमांकाचे 1 लाखाचे बक्षीस भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्या हस्ते देण्यात आले. सातारा जिल्ह्यात यावर्षी मान्सून पाऊस वेळेत आणि मुबलक पडल्याने रब्बीतील पिकेही जोमात आली आहेत. सध्या कराड तालुक्यातील ज्वारी बाजरीची पिके हुरड्यात आली असून बळीराजा या पिकांच्या राखणीत व्यस्त आहे. कोरेगाव ST बस स्थानक नूतनीकरणासाठी 2,81,00,000चा निधी करण्यात आला मंजूर. आंतरराष्ट्रीय जनरल नॉलेज ऑलिम्पियाड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात कराड येथील कोटा अकॅडमी व कोटा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सचा अवधूत धनाजी कांबळेने देशात 5वा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 7वा क्रमांक पटकावला.